नमस्कार मित्रांनो, कोकणातला आज आमचा तिसरा दिवस आहे. सकाळीच आम्ही प्रवासाला सुरुवात केली. सुंदर अशा कोकणी रस्त्यांवरून जाताना एक सुंदर असा अनुभव येत होता. आज सकाळची सुरुवात आम्ही केली श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी येथून. इथे पोहोचताच एकदम शांतता, प्रसन्नता आणि भक्तीचं वातावरण जाणवलं. या मठाच्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर होता. मठात एकदम शांतता पसरली होती. या मठामध्ये आम्ही जवळपास 10 मिनिटे घालवली. या मठामध्ये तुळजापूरची भवानी माता, मणी नाशिकची सप्तशृंगी माता, कोल्हापूरची महालक्ष्मी माता आणि माहूर नांदेडची रेणुका माता यांचेही समर्थांच्या सोबत दर्शन घेतले. आणि इथून आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला. यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या ठिकाणाकडे. ते म्हणजे कोकणातील सुंदर आचरा बीच. हा बीच खूप शांत, अगदी एकांतातला वाटला. कुठलाच गोंगाट नाही, गर्दी नाही. फक्त थोडे लोक शांतपणे वेळ घालवत होते. दुपारची वेळ असल्यामुळे ऊन खूप होते. त्यामुळे 10-15 मिनिटे बाकावर बसून समुद्राकडे पाहत बसलो. मग थोडा वेळ बीचवर चाललो. सूर्य डोक्यावरच असल्यामुळे आम्ही थोडा वेळ तिथेच बीचवर बाकावर बसून राहिलो आणि आजूबाजूच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेत राहिलो. थोडा वेळ बसून झाल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास करायला परत एकदा सुरुवात केली. आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला परत एकदा सुरुवात केली. रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार अशी नारळाची झाडे उभी होती. आणि आता आमची वाट होती कुणकेश्वर मंदिराकडे. रस्त्याने जाताना एका बाजूला सतत समुद्र किनारा दिसत होता. दृश्य खरंच अप्रतिम होता. मंदिर समुद्र किनारा लगत आहे. फायनली आम्ही मंदिराजवळ येऊन पोहोचलो आणि मंदिराच्या पायथ्यावरून मंदिराकडे जाण्यास सुरुवात केली. कुणकेश्वर मंदिर हे खरं तर कोकणातील एक मोठं धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ मानलं जातं. मंदिर अगदी समुद्र किनारा लागून असल्यामुळे समुद्राची गर्जना आणि लाटांचा आवाज यामुळे वातावरण अजूनच पवित्र वाटतं. कुणकेश्वर मंदिराची निर्मिती सुमारे 1100 वर्षापूर्वी झाली.
असं मानलं जातं. मुख्य देवता म्हणजे भगवान शंकर. यामुळे याला कोकणचं काशी असंही म्हटलं जातं. इथे शिवरात्रीला हजारो भाविक लांबून लांबून दर्शनासाठी येतात. मंदिराचं बांधकाम दगडांनी झालेलं असून वास्तुशैली प्राचीन आणि अप्रतिम आहे. आत मोठे शिवलिंग आहे, जिथे भक्त शांतपणे बसून ध्यान करतात. आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले. मंदिरातून बाहेर पडल्यावर समोर दिसणारा समुद्राचा अथांग नजारा मन अगदी प्रसन्न करतो. कुणकेश्वर मंदिराची खासियत म्हणजे इथे एकाच ठिकाणी भक्ती आणि निसर्ग सौंदर्य दोन्हींचा अप्रतिम संगम पाहायला मिळतो. म्हणूनच हे ठिकाण केवळ धार्मिक नाही तर पर्यटनाच्या दृष्टीनेही खूप प्रसिद्ध आहे. मंदिराच्या आजूबाजूला छोटी छोटी मंदिरे आहेत. सकाळी स्वामी समर्थांच्या शांततेचा अनुभव घेतल्यानंतर दुपारी समुद्र किनाऱ्यावरचं वैभव पाहिल्यानंतर कुणकेश्वर मंदिरात येऊन दिवसभराचा सगळा थकवा नाहीसा झाला. मंदिरातील गाभाऱ्याची शांतता आणि बाहेरचा समुद्राचा अथांग नजारा दोन्ही गोष्टी मनात कायमच्या कोरल्या गेल्या. मंदिराच्या परिसरात असलेल्या एका बाकावर बसून आम्ही समुद्राचा अथांग दृश्य पाहत बसलो. हे खूप सुंदर असे अनुभव आहेत. हे प्रत्येकाने घेतले पाहिजे आणि हे शब्दात वर्णन करता येत नाही. तिथे गेल्यावर त्याचा अनुभव घेता येतो. खरंच या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर एवढा सुंदर आहे की असं वाटतं इथे बसून वेळ घालवावा. मंदिराच्या परिसरातील बाकावर बसून समुद्राचा आनंद घेण्याचा एक वेगळाच अनुभव आम्हाला आला. इथले सौंदर्य
या व्हिडिओमध्ये कॅप्चर करता येत नाही। प्रत्यक्षात तुम्ही ज्यावेळेस इथे भेट द्याल त्यावेळेस तुम्हाला इथल्या सौंदर्याची कल्पना येईल। मुनकेश्वर मंदिराच्या परिसरात वेळ घालवल्यानंतर आम्ही देवगड येथील किल्ल्यावर जाणार होतो, पण व्हिडिओ खूप मोठा होत असल्या कारणाने मी हा व्हिडिओ इथे संपवतो आणि याचा नेक्स्ट पार्ट पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।